नमस्कार. आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो, पण तो का लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, कोणासाठी लावायचा, त्यामुळे काय फरक पडतो? दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे जे जीवन जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्यही बिघडू शकतात. स्त्रियांच्या शरीरावरीलही त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीररचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो. म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते. वातावरणात सूक्ष्मजीव असतात, त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते, म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते. सूर्योदय व सूर्यास्त यावेळी वातावरणात अनेक बदल घडत असतात. या काळात ऊर्जेची आवश्यकताही असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावे. वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूंची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरीद्वारेच थोपवली जाते. इलेक्ट्रिक दिव्याद्वारे निघणाऱ्या लहरीद्वारे थोपवली जाऊ शकत नाही. तिने सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचेही प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन, बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी लावलेला दिवा आणि उभे राहून शुभं करोती ही प्रार्थना याचे मनोबल वाढवेल. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन देवाशी साधता येते. तसेच मुलांमध्ये वाढण्यास सहाय्य होते. सायंकाळ आणि कात्रवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण 8 प्रहर असतात. यात दिवसाला 4 व रात्रीचे 4 प्रहरचे असून एकूण 8 प्रहर असतात. या दिवसाचा 4था प्रहर हा सायंकाळ असतो, जो 4 ते 7 वाजेपर्यंत असतो. यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कात्रवेळ असते, जी संध्या 6:45 ते 7:30 या दिनांमानात बदलली जाते. असे उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो व दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो. यावेळी संध्या समय वर खाली होते, त्यामुळे कात्रवेळ बदलते. ग्रामीण भागात दिवे करण्याची वेळ आणि त्यामागील प्रथा. काही लोक 7:37 ला दिवा लावावा, कारण कामाख्या देवीचा दिवा हा 7:37 ला लावतात. परंतु पूर्वी तसे नव्हते. पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाचे मुख्य अधिपती होते. गावात वरसकी पद्धती असायच्या. यात गावात प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे. ज्याचा वार ठरलेला तो सूर्यास्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्व जण आपापल्या घरात देवाला तुळशीला दिवाबत्ती लावत. यावेळी ग्रामदेवतेला मोठा मान
पान होतो. ग्रामदेवतेला दिवा लावल्यानंतर गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे. यामागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर सोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तिथे वास करते. कातर वेळ होताच ईशान्य दिशेकडं लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते. म्हणून तर घुबड पक्षी ही सुद्धा कातरवेळीच बाहेर पडते. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघे एकमेकांच्या सखी आहेत. त्या कातरवेळीच एकमेकांशी गप्पा मारतात. म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो. दिवा लावण्याची योग्य वेळ संध्याकाळी 6:30 नंतर केव्हाही दिवा लावावा. दिवा लावल्यावर घरातील सवासणीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे. कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटांच्या 2 घटिकाच्या काळाला संधिकाल असे म्हणतात. संधिकाल हा वाईट शक्तीचा आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ असे अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावण्याचे फायदे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतेच्या स्वास्तिक लहरीचे सरळ कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील वाईट शक्तीपासून संरक्षण होते. देवतेच्या या कृपा कवचामुळे घराच्या अन्य संकटापासून रक्षण होण्यास सहाय्य होते. कातरवेळी दिवे लागण स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधिकाळाला किंवा दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता दिवा लावले तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्ताच्या संधिकाल ते दिवा लावावा. काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते. यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकते असे हे गुरुचरित्रात सांगितलेले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडे तेलाचा दिवा लावावा. दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्य उपचारात बदल होतो असते. दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी. दिवस लहान होता गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळी लवकर या 2 विभागात दोन्ही वेळच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागण करा. आता लवकर दिवस मावळायला लागला. भाद्रपद ते मार्च दिवस लहान असतो म्हणून दिवे लागणे लवकरच करावे. फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी 7 वाजताही अंधार पडत नाही. तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी. दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर लावावा. कारण प्रकाशाची पूजा आहे. त्या प्रतीची आणि प्रकाशाची पूजा म्हणजे दिव्याची पूजा होय. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.